अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून सध्या ठाणे आणि मुंबईला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत या वातावरणामुळे कुठेतरी पाऊस पडण्याची शक्यता ती वर्तवली जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर दक्षिण कोकण साठी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भामध्ये हवामानाचा बदल देखील त्याचे परिणाम देखील दिसून येत आहेत। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 14 आणि 15 मे साठी ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याने दिला आहे। तर या भागात या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान अंदमान निकोबार बेटावर पावसाचे आगमन झाले असून मागील 24 तासांमध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील पुढील 24 तासांमध्ये देण्यात आलेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून जो आहे तो 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असून त्यानंतर 6 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। याआधी पुणे, कोकण व इतर भागात पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झालेली आहे। यंदा मान्सून सरासरीपेक्षा म्हणजे 105% राहणार असल्याची हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे। महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे ठाणे, मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।